आणि यानंतर वळतो इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। मिसिंग लिंकवरील रक्ताच्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय। खोपोली पोलीस ठाण्यात गोहत्या झाल्याची तक्रार देण्यात आली आहे। मात्र प्रशासन चौकशीला टाळाटाळ कसं करतंय? तक्रारदारानं साम टीव्हीला काय माहिती दिली पाहूया यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मिसिंग लिंकवरील रक्ताच्या प्रकरणात नवा ट्विस्ट। पोलिसात गोहत्या झाल्याची तक्रार। प्रशासन का करताय चौकशीला टाळाटाळ? यहाँ पे रात को बेल काटा गया, बेल। मिसिंग लिंकच्या भोगद्याजवळ सांडलेल्या रक्ताच्या व्हायरल व्हिडिओची बातमी 1 मेला साम टीव्हीनं दाखवल्यानंतर मोठी खळबळ माजली होती। आता याच प्रकरणानं धक्कादायक वळण घेतलंय। या ठिकाणी गोहत्या झाल्याची तक्रार करण्यात आली। या तक्रारीचे पुरावेच साम टीव्हीच्या हाती लागलेत। ॲडव्होकेट योगेश खांडके यांनी 27 मार्चलाच ही तक्रार दाखल केली। त्यानंतर याबाबत पाठपुरावा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याचा आरोप तक्रारदार खांडकेंनी केलाय। या घटनेबाबत तुमच्याकडे काय माहिती आहे? डिटेल्स असे आहेत की जो व्हिडिओ ज्यांनी काढलाय तो घटनास्थळी गेला होता आणि तिकडे त्यांनी व्हिडिओ काढले होते। त्याच्यानंतर रक्ताचे डाग तसेच त्या ठिकाणी धुलाई स्वच्छता केल्याची चिन्ह दिसत होती। पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले होते, परंतु पंचनामा न करता पुरावे नष्ट करण्यात आले। तुम्ही याबाबत नेमकी कधी तक्रार केली? 27/3/2026। आणि काय तक्रार केली? हीच अशी तक्रार कळली की अशी घटना घडलेली आणि तुम्ही त्वरित फोरेन्सिक एव्हिडन्स कलेक्ट करा आणि पुढील कारवाई करा महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ऍक्टच्या अंतर्गत। ऐकलत? मात्र आम्ही 1 मेला या प्रकरणी खोपोली पोलीस स्टेशन मधल्या पोलिसांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय म्हटलं होतं ते देखील ऐका। या सगळ्या संदर्भामध्ये खोपोली पोलिसांना देखील आम्ही संपर्क केला आणि नेमका हा प्रकार काय या सगळ्या संदर्भातली माहिती आहे ती घेण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांकडून हा व्हिडिओ जुना असल्याचं सांगितलं जातं आणि या सगळ्या संदर्भामधला तपास केलेला आहे। मात्र त्या ठिकाणी असा कुठलाही प्रकार घडलेला नाहीये असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी व्हिडिओ केलेला आहे त्यांना देखील आम्ही या पोलीस स्टेशनला बोलवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांनी देखील पोलीस स्टेशनमध्ये येऊन कुठल्याही पद्धतीची तक्रार देण्यासाठी आहे ती साचवती दाखवली नाहीये। त्यामुळेच या सगळ्या संदर्भातला पोलिसांनी स्वतःहून तपास केलेला आहे। मात्र असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडला नाही असं देखील पोलिसांकडून आता सांगण्यात येत आहे। तक्रारदारानं जर 27 मार्चला तक्रार केली होती आणि 28 मार्चला कारवाईची मागणी केली होती तर मग पोलिसांनी या प्रकरणी तक्रारदारानं तक्रार दिली नाही असं का म्हटलं आणि अशी कुठलीच घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला तरी कसा? या तपासात पोलिसांच्या हाती काय लागलं? पोलीस तपासात नेमकं काय समोर आलं याचा खुलासा पोलिसांनी का केलेला नाही? पोलीस या प्रकरणी कारवाईची टाळाटाळ करतायत का असे गंभीर सवाल उपस्थित झालेत। ब्युरो रिपोर्ट।